नमस्कार. सर्वप्रथम मला अभिषेक निकम आणि धनश्री निकम या दाम्पत्याचं अभिनंदन आणि आभार मानायचे की त्यांचं वातावरण, त्यांचं घर आणि त्यांचा श्वास हे पूर्ण स्वामीमय आहे आणि ते प्रतिपळ सगळं जीवन त्यांनी स्वामी कार्यासाठी वाहून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडनं खूप भव्य दिव्य कार्य होणार आहे. यासाठी त्यांना अनेक अनेक आशीर्वाद. यानंतर माझी आत्ते बहीण प्राध्यापिका नम्रता भट, एक धगधगती ज्वाला. तर तिला इतक्या लवकर श्रद्धांजली वाहावी लागेल असं मला वाटलं नव्हतं. श्री स्वामी समर्थ हा मंत्र हेच तिचं जीवन होतं आणि हीच शब्द संवेदना, हेच वाणीचं प्रामाण्य आणि जीवन हेच स्वामींचं कार्य असं तिने वाहून घेतलं होतं. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला येईपर्यंत 700 वर्ष कुठे, कसे, कोणत्या नावाने कार्यरत होते हे शोधणं, हे असाध्य ते साध्य करण्यासाठी जीवन तिने पणाला लावलं होतं. ते कार्य, हीच बांधिलकी, हीच जबाबदारी आहे आणि हेच आपलं भाग्य आहे असं तिने मानलं होतं. त्यासाठी भारत भ्रमंती, खेडोपाड्यातून ते शहरामध्ये ते विभाग शोध कार्यासाठी तिने अक्षरशः पिंजून काढले होते. कधी एसटीनी, कधी रेल्वेनी, कधी पायी प्रवास ती करत राहिली. स्वामींना ती सांगत असे की तुमच्या कार्यामध्ये कधी खंड पडू नये, इतका पैसा तुम्ही माझ्या मागे उभा केला पाहिजे. मला त्याहून अधिक काहीच नकोय. यातून आणि या प्रेरणेतून 10 माणसं करू शकतात एवढं काम ती एकटी व्यक्ती करत होती, याची मी साक्षीदार आहे. आणि श्री स्वामी समर्थ गाथा याचं 4 खंड झाले. जी माहिती कुणालाही नव्हती ती जगासमोर आली. हेच ते स्वामींनी सोपवलेलं अभूतपूर्व असं कार्य होतं. त्यापूर्वी सकल संत चरित्र गाथा, श्री काका बावन्नी, स्वामींनी स्थापन केलेले 111 मठ, आम्ही असे घडलो, अशी 116 पुस्तकं तिच्या हातून लिहिली गेली आणि प्रकाशितही झाली. या कार्यामध्ये काय किंवा वैयक्तिक संसारात काय वाट खूप खडतर होती, कष्टमय होती, पण या परिश्रमांचं सार्थक झालं. ते स्वामी समर्थ गाथा या 4 ग्रंथांचं एकत्रीकरण करून 2.25 किलो वजनाचा 650 पानी हा जो झालेला शेवटचा ग्रंथ आहे. त्यावेळी प्रकृतीची साथ नव्हती, तरीही ती अक्षरशः जीव पणाला लावून, अक्षर प्रेम टिकवून तिने या जीवनातलं स्वामी कार्य या अभूतपूर्व ग्रंथाद्वारे पूर्ण केलं. 5 सप्टेंबरला हा ग्रंथ प्रकाशित झाला आणि 26 ऑक्टोबरला हे अक्षर सौंदर्य, हे थोर स्वामी कार्य आणि ही धगधगती ज्वाला लोप पावली. आता ती स्वामींच्या ठाई आत्मलीन झाली आहे. पुन्हा नव्याने कार्य करण्यासाठी काळ पुसू शकत नाही तुझ्या कार्याच्या आठवणी. मार्ग दाखवत राहील तुझे चरित्र क्षणोक्षणी. तुझी सेवा, तुझा त्याग स्मरत राहील मनोमन. निस्वार्थी सेवेस तुझ्या विनम्र अभिवादन. चंदना सवे झिजून तू मिळवून दिलास आम्हाला मान. तुझ्या कार्याला, स्मृतीला आम्हा सर्वांचा शतशः प्रणाम. स्वर्गीय प्राध्यापिका नम्रता भट यांचा मी मुलगा स्वप्नील भट. दृष्ट लागावी अशा प्रकारचा सोहळा अभिषेक सरांनी आणि धनश्रीनी आणि आपण सगळ्या स्वामी भक्तांनी आयोजला. त्याची मूळ संकल्पना आमच्या आईच्या जरी असली तरी प्रचंड मेहनत या सत्कार सोहळा हा सगळा अरेंज करणं, मॅनेज करणं ह्याच्यासाठी सरांनी आणि त्यांच्या टीमने घेतलेली आहे. तर त्यांचे सर्वप्रथम खूप आभार. आमचा गौरव केल्यासाठी आणि आईच्या कार्याची दखल आपण सगळ्यांनी घेतली. आपण सगळे श्रोतृवृंद इथे ज्यांचा ज्यांचा सर्वांचा सत्कार केला, सन्मान झाला, त्या सगळ्यांचे खूप आभार. स्वामींचं चरित्र घराघरात पोचावं आणि सगळ्यांना स्वामींच्या कथा नुसत्या कथा न राहता त्याला एक ऐतिहासिक महत्त्व यावं यासाठी सतत झटत असणाऱ्या आमच्या आईना गेली 40 वर्ष, म्हणजे माझ्या जन्मापासून मी पाहत आलो आहे. त्यांचं आपण आत्ता जी डॉक्युमेंटरी पाहिली, अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी केली. म्हणजे मला बोलता येईल की नाही शंका वाटत होती. इतकं खरंच परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. 3-3.5 महिन्यापूर्वीच आमच्या आई निवर्तल्या. हा डॉक्युमेंटरी सुरू होण्यापूर्वी मला बरोबर 2
पक्षी असे वरती इकडे येऊन वळसडीला बसलेले दिसले. आपल्याकडे पक्ष्यांना एंजल्स म्हणतात. कुठेतरी आपल्याला अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. असो, तर आईंचं जे कार्य आहे ते सगळं ग्रथित झालेलं आहे. 116 पुस्तकं आईने आजवर प्रकाशित केली. स्वतः काही लिहिली होती, काही इतर मान्यवरांनी लिहिली होती, ती प्रकाशित केली. खरं तर तपश्चर्याचं एक प्रकारची, मुलगा असल्यामुळे घरची सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून कशा पद्धतीने त्या गोष्टी केल्या, जवळून बघितल्या. आणि कार्याची दखल बरोबर गेले 5 वर्षामध्ये जेवढी घेतली गेली, पण कार्य गेले त्याच्या आधी गेले जवळजवळ 25-30 वर्ष चालू होतं. त्यावेळेला यूट्यूब सारखी माध्यमं नव्हती आणि एक बाई एकटेपणे सगळ्या गोष्टी शिकून घेऊन लेखन, वाचन, मनन, चिंतन, नोट्स काढणं, जागोजागी जाणं, सर्वांच्या भेटीगाठी घेणं. आणि स्वामी महाराज जिथे जिथे गेले तिथे प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणचं रिपोर्टिंग करतात ना, वार्ता, तसं सगळं लिहून काढायचं. जे पाहिलं तर त्याच रात्री लिहून काढायचं, फेअर करायचं, DTP करायचं. त्याच्यानंतर ते दरवर्षी एक पुस्तक या रूपाने छापायचं. असा हा प्रवास गेली 25 ते 30 वर्ष मी पाहत आलेलो आहे. आणि ह्याच्यामध्ये अनेक असंख्य अडचणी आल्या, काही वेळेला आर्थिक अडचणी आल्या, काही कौटुंबिक आल्या. या सगळ्यांना आपण सर्व स्वामी भक्तांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आठले काका आहेत, त्यांचा आपला मगाशी सत्कार झाला. मिलिंद काका पेगावकर आहेत. अशा अनेक व्यक्तींनी कार्याची दखल घेतली, आपापल्या माध्यमातून आईंविषयी सर्वांना सांगितलं. आणि यूट्यूबवर जर आपण गेला तर आपल्याला नम्रता भट असं सर्च केल्यानंतर त्यांचे सगळे व्हिडिओज आता आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी जे काय स्वामींसाठी ज्या ठिकाणी अक्कलकोटमधल्या फिरल्या, तिथे हम गया नहीं जिंदा है हा जो अभिषेक सरांनी, निकम सरांनी सिनेमा काढला, त्याच्यात आईनी प्रत्यक्ष डॉक्युमेंटरी वजा 3.5 तास स्वामींविषयी संपूर्ण माहिती आणि स्वामींच्या स्थानांविषयी त्या ठिकाणी जाऊन माहिती दिलेली आहे. आपण तेही पाहू शकता. आता राहिला प्रश्न, आई तर गेल्या, पण त्यांचं हे सगळं कार्य हे ग्रंथ स्वरूपात जरी असलं तरी वर्षाला एक पुस्तक हा नियम असल्यामुळे परत ते रिपीट करायचे नाही. नवीन संशोधन, नवीन कार्य दरवर्षी करत असल्यामुळे, व्यवसाय किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून न केल्यामुळे त्या सर्व पुस्तकांच्या प्रती आपल्याकडे एखादी प्रत आहे. पण आता हा जो शेवटचा ग्रंथ आहे, आपण बाहेर पाहू शकाल, तो आपण सर्वांसाठी आम्ही आणलेला आहे. त्याच्या फार थोड्या प्रती शिल्लक आहेत. तर हा ग्रंथ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचावा अशी जी आईची इच्छा होती. धडपड गेली 2 वर्ष आजारपण सांभाळून, त्यातही जास्तीत जास्त 10वीची परीक्षा असल्यासारखं सकाळी लिहायला बसायचं, 10 वाजता 9:30-10ला चहा घेऊन ते रात्री उठायचं. अशा प्रचंड मेहनतीमध्ये ते केलेलं आहे. डॉक्टरांच्या वाऱ्या, औषधोपचार हे सगळं चालू असतानाच एकीकडे आपल्याला सर्व मोठ्या साधू संतांचा आशीर्वाद असल्यामुळे हे कार्य पूर्ण होऊ शकलं. आणि आधीचे खंड उपलब्ध नसताना लोकांना आता देण्यासाठी आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे, म्हणून हा सारांशात्मक अक्कलकोट स्वामींचा चरित्र ग्रंथ आईने लिहिला. तो सगळ्यांना उपलब्ध व्हावा आणि ह्याच्यातनं स्वामींच्या चरित्राचा अधिक अभ्यास व्हावा. 729 वर्षांचा जर जीवन काळ त्यांचा असेल तर आपल्याला त्यातली साधारण गेली 80 ते 100 वर्षांचाच इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्याहून अधिक केवढा तरी स्कोप एखाद्याला रिसर्च करायचा असेल तर आहे. तर तो रिसर्च करण्याची प्रेरणा लोकांना होत राहावी म्हणून स्वप्नील प्रकाशनतर्फे आम्ही एवढं मात्र करत राहू की जे काय आईने लिखाण केलंय, आता हा ग्रंथ उपलब्ध आहे, पण आधीची पण पुस्तकं आपल्याला पुन्हा प्रकाशित करता यावी आणि तो अभ्यासासाठी सगळ्यांना उपलब्ध राहावा, यासाठी आम्ही झटणार आहोत. यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद. आपण सगळ्यांनी हा ग्रंथ डोक्यावर घेतला. अक्षरशः 3 महिन्यामध्ये हे पुस्तक संपलं. आता परत आम्हाला 1000 प्रती तरी छापायला लागतील. तर आपल्या कोणाला तो पुस्तक पाहायचं असेल तर आपल्या ग्रंथदिंडी बाहेर आहे. आपल्याला कोणाला नंतर घ्यायचं असेल तर आपण नाव तिथे नोंदवून ठेवू शकता. आपलं व्हॉट्सअपचा क्रमांक आपल्याला जर कोणाला माहीत नसेल तर मी इथं फक्त सांगून ठेवतो, 8356817900. परत एकदा रिपीट करतो, 8356817900. मी आणि माझी पत्नी, आमच्या मावशी अपर्णा जोशी, आत्ता तुम्ही त्यांना ऐकलं,
त्यांच्याकडे तो ग्रंथ पुण्यामध्ये आपण शक्यतो हाती कोणाला न्यायचा असेल तर ठेवतो, आणि जर कोणाला घरपोच हवा असेल तर मात्र आपण ते ग्रंथ मूल्य ₹1100 आणि एक काय नॉमिनल तुमचं कुरिअरचा चार्ज असेल तेवढं आम्ही घेतो. हेतू असाच आहे की आपल्याला हे कार्य पुढे नेणं किती कठीण आहे, कारण त्यांच्यासारखी पायपीट करणं आणि त्यांच्या इतकं रिसर्च तर आपण करू शकत नाही, पण जेवढं काम झालंय ते अभिजात आणि अजरामर असल्यामुळे ते सगळ्यांना उपलब्ध राहावं याची आम्ही काळजी घेऊ. एवढं बोलतो. आपण व्हॉट्सॲपवर मेसेज करा, आता जो नंबर दिला आहे त्याच्यावर व्हॉट्सॲप मेसेज करा, फोन करू नका, कारण 24 तासामध्ये आपण नक्की त्या मेसेजला रिप्लाय देऊ आणि आपल्याला पुस्तक हे उपलब्ध करून देऊ शकू. तर हा सोहळा असाच वर्षानुवर्ष लोक एकत्र भेटत राहोत. पंढरपूरला वारीला जसं जातो वर्षातनं एकदा, तसं सगळे स्वामी भक्त इथे एकत्र येतात, रागलोभ असतात, काही वेळेला रुसवे फुगवे असतात, एखाद्या वर्षी कोणी येतं, पुढच्या वर्षी येत नाही, परत पुढच्या वर्षी येतं, पण शेवटी काय भांडणं भावभावांमध्ये असतात, रुसवे फुगवे असतात. हे सगळं विसरून आपण वर्षातनं एकदा एकत्र येतो. अभिषेक सरांनी, त्यांच्या पूर्ण टीमनी, धनश्रींनी प्रचंड मेहनत घेऊन आईचा नेहमी गौरव केला. मी भट परिवारातर्फे, स्वप्नील प्रकाशनतर्फे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपण सगळ्यांनी 2 शब्द ऐकून घेतलेत, आणि काही चूक भूल झाली असेल, कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर त्यांचे एकदा आभार मानतो आणि आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी महारुद्र उर्फ नानासाहेब देशपांडे यांचा पंतू. अनेक गोष्टी मनामध्ये खळबळ माजवत आहेत. आज देखील पावलोपावली श्री स्वामींचा अनुभव मिळतो. अनेक गोष्टीत अनेक ठिकाणी साक्षात दर्शन झालेले. या ठिकाणी गुरुजी आहेत, त्यांनी केजच्या मठात येऊन सगळ्या गोष्टी पाहिल्यात. याच माध्यमातून मी इथे उभा आहे. स्वामी समर्थांच्या हयातीत स्वामी समर्थांनी मठ स्थापनेचा आदेश दिला होता नानासाहेब महाराजांना. काय सांगितलं होतं? स्वतःच्या चर्मपादुका घेतल्या आणि नानासाहेबांच्या अंगावर फेकून दिल्या आणि जा उखंड्यावर ठेव, असा उल्लेख केल्यानंतर उखंड्यावर ठेव म्हटल्यानंतर काय असेल तर परत आल्यानंतर ज्या ठिकाणी आमच्या संपर्कात जो भाग होता त्या भागामध्ये एक आमचा पूर्ण परिवाराचा उखंडा होता. तसे मूळचे आम्ही निरंतर पंढरपूरचे, आणि त्या ठिकाणी केजला 2 समाधी. एक समाधी आहे ती माझे ओरिजिनल केजला आलेले रंगोपंत अण्णा यांची जिवंत समाधी आहे. यांचा जन्म किंवा यांची प्रसव वेदना सुईण म्हणून प्रत्यक्ष रुक्मिणीने केली. इतकी मोठी अनुभूती असताना नानासाहेब त्या वंशामध्ये जन्मले आणि नानासाहेबांवर श्री स्वामी समर्थांची प्रचंड कृपा झाली. प्रचंड कृपा एवढी की शेवट ज्या वेळेला नानासाहेबांचा झाला अक्कलकोटला, त्यावेळेला 2 दिवस काही कलहामुळे त्यांचं प्रेत पडून होतं. स्वामी समर्थांनी तिथल्या भोसले सरकारना दृष्टांत दिला आणि माझा नाना म्हणणारे फक्त स्वामींचा एकच भक्त, संपूर्ण भक्त कोणतंही चरित्र काढलं तर मेरा नाना, माझा नाना असं शब्दांकित करणारे स्वामी महाराजांचे भक्त, त्यांचं शरीर तिथं पडले, त्यांची समाधी माझ्या चरणाशी बांध असा आदेश दिल्यानंतर ती समाधी त्या काळात बांधण्यात आलेली आहे, जी स्वामी समर्थ अक्कलकोटच्या समाधीच्या पायथ्याशीच आहे. आणि त्यांच्या हयातीत आमच्या इथे मठ स्थापन झाला आणि मठाच्या शुभारंभाला स्वामी समर्थांनी आम्हाला अभिवचन दिलं होतं की मी येतो. पण दुर्दैव असं की 4-5 वर्ष आधी त्यांनी समाधी घेतली. पण प्रकट दिना दिवशी, ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी पादुका स्थापन केल्या, त्या दिवशी गाभारावरून स्वामी महाराजांनी आम्हाला दर्शन दिलं. आल्याबरोबर माझं लक्ष तिकडे चाललंय.
हे जे चित्र तयार केलंय ह्या चित्राचं बटूरूप लघुरूप पंचधातूचं आमच्या इथे स्वामी समर्थांच्या रूपात आजही अस्तित्वात आहे. त्यांचा हस्तस्पर्श झालेला आहे. त्यांच्या स्वतःच्या वापरातील चर्मपादुका, नानासाहेबांना फेकून मारलेले जोडे, नानासाहेबांना फेकून मारलेला दंड, नानासाहेबांना फेकून मारलेला गोटा, ह्या सगळ्या गोष्टी आज आमच्याकडे पूजेत अजूनही आहेत. आणि मी या ठिकाणी आपणा सर्वांना निमंत्रण देण्यासाठी आलोय. उद्याच्या येणाऱ्या पाडव्यापासून आमच्याकडे प्रकट दिन सुरू होतो. प्रकट दिन हा 4 दिवस असतो. या काळात रुटीन कार्यक्रम सगळे होतातच, पण आमच्या मठाला बांधून आता 150 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वामी समर्थांचा समाधी मठ ज्यांनी पाहिलेला आहे त्याची सेम प्रतिकृती आमच्या इथे आहे. या मठाला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आमच्याकडे आम्ही आता 1.5 महिन्यापूर्वी पुण्यतिथीपासून 1.5 कोटी श्री स्वामी समर्थ जप मंत्र सुरू केलेला आहे, जो सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत असतो. त्यामध्ये मात्र तिथे बसून जे जप करतील त्यांनाच पुढच्या सुविधा संधी मिळतील. हा आम्ही आरेखित केलेला नियम आहे. कशासाठी तर 5 मे पासून 12 मे पर्यंत आमच्याकडे महायज्ञ होत आहे. आणि या महायज्ञाच्या माध्यमातून 150 वर्ष पूर्ण 12 मेला होत आहेत. म्हणून 12 मेला महायज्ञाची आहुती आहे मोठी. या आहुतीच्या माध्यमातून हे 5ही दिवस 6ही दिवस वेगवेगळे विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम या मठामध्ये ठेवलेले आहेत. त्याचा एक निमंत्रक म्हणून मी आपणा सर्वांना स्वामी समर्थ मठ अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांचा केज येथे असलेल्या मठाच्या माध्यमातून दीपक देशपांडे आपणा सर्वांना आमंत्रित करतो. आपण आवर्जून या, दर्शन घ्या. कारण स्वामी महाराजांनी अनेक भक्तांना आदेशित केलेले की दर महिन्याच्या वारीला इथे जाऊ नको, अक्कलकोटला मी तुझ्या जवळ आहे. त्यामुळे आमच्या परिसरातून विदर्भाकडे असलेला स्वामी भक्त आता दर महिन्याला केजला येतो आणि केजला दर गुरुवारी प्रचंड मोठा आरती सोहळा सादर केला जातो. हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केजला आल्यानंतर आपणास पाहायला मिळतील. बरंच बोलण्यासारखं आहे, अनेक अनुभव आहेत, पण ते या ठिकाणी बोलणार नाही. मला या ठिकाणी या जोडीने बोलवून जो सन्मान केला त्या सन्मानाबद्दल मी त्यांचे शतशः आभारी मानतो आणि रजा घेतो. कारण मला जाणं गरजेचं आहे. स्वामी महाराजाच्या कृपेने मी इथे उभा आहे. एका जणांनीही हात वर करावा जो की 5 अटॅक येऊन अजून जिवंत आहे, तो मी आहे. विशेष म्हणजे मला शुगर नाही, बीपी नाही, पण प्रत्येक अटॅकच्या वेळेला स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन हात दिलाय. बोलू शकत नाही. आता मला इथून 2-2.5 तासाचा प्रवास आहे आणि मी गोळ्या सुद्धा बरोबर आणल्या नाहीत. म्हणून या ठिकाणीच आपली रजा घेतो. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.